नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील विविध निराधार आणि पेन्शन योजनाच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विशेषतः दिव्यांग लाभार्थी, श्रावणबाळ योजना, विधवा महिला, आजारी ग्रस्त आणि इतर पात्र लाभार्थ्यांसाठी आजची माहिती महत्त्वाची ठरणार आहे। कारण सप्टेंबर महिन्याच्या अनुदान वितरणासंदर्भातील प्रक्रिया आता हळूहळू सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। यासाठी शासनाकडून निधी मंजुरी संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर महिन्याच्या निधीबाबतची माहिती, किती निधी मंजूर करण्यात आला आहे, किती लाभार्थ्यांना फायदा होऊ शकतो, दिव्यांग लाभार्थ्यांचे थांबलेले पैसे, टेम्पररी दिव्यांग बांधवांचे अनुदान, नवीन मंजूर लाभार्थ्यांचे पेमेंट आणि वेबसाईट किंवा डेटा अपलोड संबंधित अडचणी या सर्व मुद्द्यांची माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम सप्टेंबर महिन्याच्या अनुदान वितरणाबाबत माहिती जाणून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या निधी वितरणाची प्रक्रिया हळूहळू सुरू करण्यात येत आहे। यासाठी शासनाकडून निधी मंजुरी संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। आतापर्यंत काही लाभार्थ्यांना मागील महिन्याचे अनुदान मिळालेले आहे। उदाहरणार्थ, दिव्यांग लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाल्याचे सांगितले जात आहे। तसेच श्रावणबाळ योजना, विधवा महिला, आजारी ग्रस्त आणि इतर काही लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे अनुदान मिळालेले आहे। आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याच्या अनुदानाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मात्र निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात नेमक्या कोणत्या दिवशी जमा होईल याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संबंधित प्रक्रियेनुसार ठरेल। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंजूर करण्यात आलेला निधी। मिळालेल्या माहितीनुसार निधी मंजुरीसाठी शासन निर्णय 24 तारखेला जारी करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये सुमारे 1400 कोटी रुपयांच्या आसपास निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यापैकी जवळपास 1300 कोटी रुपयांचा निधी दिव्यांग श्रेणीतील लाभार्थ्यांसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच दिव्यांग असून श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जवळपास 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। म्हणजेच एकूण मंजूर निधीमध्ये दिव्यांग आणि श्रावणबाळ योजनेशी संबंधित लाभार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आल्याचे या माहितीतून सांगितले जात आहे। आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की या निधीचा फायदा नेमका किती लाभार्थ्यांना होऊ शकतो। याबाबत सांगितलेल्या आकडेवारीनुसार अंदाजे 5,66,127 लाभार्थ्यांचा विचार करण्यात आलेला आहे। मात्र प्रत्यक्षात काही लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी जास्त होऊ शकते, कारण काही लाभार्थ्यांच्या बाबतीत केवायसी संबंधित अडचणी असू शकतात, काहींच्या बँक खात्यामध्ये समस्या असू शकतात, तर काही लाभार्थ्यांच्या इतर माहितीमध्ये त्रुटी किंवा बदल असू शकतात। अशा कारणामुळे सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी किंवा समान प्रक्रियेत रक्कम मिळेलच असे निश्चितपणे सांगता येत नाही। त्यामुळे साधारणपणे 5.5 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना या निधीचा फायदा होऊ शकतो असे समजून घेता येईल। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत। काही प्रश्न टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांचे आहेत, काही नवीन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे आहेत, तर काही दिव्यांग लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्यांपासून पैसे न मिळाल्याबाबतचे प्रश्न आहेत। चला तर मग हे सर्व मुद्दे एक एक करून समजून घेऊया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, टेम्पररी दिव्यांगांचे अनुदान पूर्णपणे बंद झाले आहे का? अनेक टेम्पररी दिव्यांग लाभार्थी हा प्रश्न विचारत आहेत की त्यांचे अनुदान कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत का? या संदर्भात सांगितलेल्या माहितीनुसार टेम्पररी दिव्यांग बांधवांचे अनुदान पूर्णपणे किंवा कायमस्वरूपी बंद झालेले नाही असे सांगण्यात आलेले आहे। ज्या लाभार्थ्यांचा डेटा अद्याप अपडेट झालेला नाही त्यांचा डेटा संबंधित वेबसाईटवर सुरू झाल्यानंतर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। डेटा अपडेट झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांचे पेमेंट पुन्हा सुरू होऊ शकते अशी माहिती देण्यात आलेली आहे। म्हणून टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही असे सांगण्यात आलेले आहे। या विषयावर टेम्पररी दिव्यांग बांधवांचे अनुदान, डेटा अपडेट आणि पुढील प्रक्रियेबाबत स्वतंत्र माहिती दिली जाऊ शकते। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, नवीन लाभार्थ्यांना पैसे कधीपासून मिळतील? आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे नवीन लाभार्थ्यांचा। अनेक लाभार्थी असं सांगतात की त्यांची योजनेसाठी मंजुरी झालेली आहे, त्यांना मंजुरी पत्र देखील मिळालेले आहे, मात्र त्यांचे पेमेंट अद्याप सुरू झालेले नाही। तर यामागे काय कारण आहे समजून घेणे महत्त्वाचे आहे। योजनेची मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच प्रत्येक वेळी पेमेंट सुरू होईलच असे नाही। सुरुवातीला संबंधित योजनेची प्रक्रिया पूर्ण केली जाते, मंजुरी मिळते, लाभार्थ्यांचे नाव मंजूर होते,
त्यानंतर लाभार्थ्यांची माहिती संबंधित प्रणाली किंवा वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक असते. डेटा योग्य प्रकारे अपलोड झाल्यानंतर आणि पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या नावाने पेमेंट मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून केवळ मंजुरी मिळालेली आहे म्हणजे लगेच योजना सुरू झाली किंवा पैसे सुरू झाले असे समजणे योग्य नाही. मित्रांनो, अनेक नवीन लाभार्थ्यांना मार्च किंवा एप्रिल महिन्यात योजनेची मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र मंजुरी मिळूनही त्यांचे पेमेंट अद्याप सुरू झालेले नाही. या मागचे मुख्य कारण म्हणजे संबंधित लाभार्थ्यांचा डेटा आवश्यक प्रणालीवर अपलोड होणे गरजेचे असते. ज्या वेबसाईटवर किंवा प्रणालीवर लाभार्थ्यांचा डेटा टाकला जातो त्या प्रणालीचे कामकाज सुरू असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचा डेटा अद्याप पूर्णपणे अपलोड होऊ शकलेला नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे. म्हणून लाभार्थ्यांची मंजुरी झाली असली तरी त्यांची माहिती प्रणालीमध्ये पूर्णपणे त्यांच्या नावाने पेमेंटची प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. वेबसाईटवर किंवा संबंधित प्रणाली पूर्णपणे कार्यरत झाल्यानंतर लाभार्थ्यांची तपशील अपलोड केली जातील आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकते. मित्रांनो, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक नवीन लाभार्थी असे समजतात की मंजुरी पत्र मिळाले म्हणजे त्यांची योजना सुरू झाली आहे. मात्र मंजुरी मिळाल्यानंतरही लाभार्थ्यांची माहिती वेबसाईटवर किंवा प्रणालीमध्ये नोंदवले जाणे आवश्यक असते. त्यानंतर लाभार्थ्यांच्या नावाने निधी मंजूर होण्याची प्रक्रिया पूर्ण होते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पेमेंट सुरू होऊ शकते. म्हणून मंजुरी मिळणे आणि प्रत्यक्ष योजना किंवा पेमेंट सुरू होणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. लाभार्थ्यांचा डेटा अपलोड झाल्यानंतर, त्यांची माहिती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांच्या नावाने निधी मंजूर झाल्यानंतर त्यांचे अनुदान सुरू होऊ शकते. मित्रांनो, आता अनेक नवीन लाभार्थी विचारतात की आम्हाला मार्च पासून किंवा एप्रिल पासून पैसे मिळालेले नाहीत, तर आम्हाला मागील महिन्याचे थकीत अनुदान मिळेल का? याबाबत सांगितलेल्या माहितीनुसार जर लाभार्थ्यांची योजना प्रत्यक्षात अद्याप सुरू झालेली नसेल आणि त्यांच्या नावाने त्या कालावधीसाठी निधी मंजूर झालेला नसेल, तर त्या कालावधीचे अनुदान थकीत म्हणून मिळण्याचा प्रश्न वेगळ्या प्रकारे लागू होतो. म्हणजे केवळ मंजुरी मिळाली म्हणून त्या दिवसापासून सर्व महिन्याचे पैसे थकीत म्हणून जमा होतील असे समजू नये. प्रत्यक्षात लाभार्थ्यांचा डेटा अपलोड झाल्यानंतर, संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांच्या नावाने पहिल्यांदा निधी मंजूर झाल्यानंतर योजनेचे पेमेंट सुरू होण्याची प्रक्रिया होते. त्यामुळे नवीन लाभार्थ्यांची मंजुरी मिळाल्यानंतर आवश्यक माहिती आणि डेटा अपडेटची प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दिव्यांग लाभार्थी सांगतात की त्यांना 2 किंवा 3 महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. काही लाभार्थ्यांनी आपले दिव्यांग प्रमाणपत्र दिलेले आहे, काहींनी UDID संबंधित माहिती दिलेली आहे, तसेच बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे देखील सादर केलेली आहेत. तरीही त्यांचे पैसे अद्याप सुरू झालेले नाहीत. यामागे डेटा अपडेट आणि वेबसाईट संबंधित अडचणी असल्याचे सांगण्यात आले आहे. मित्रांनो, लाभार्थ्यांचा डेटा संबंधित वेबसाईटवर तालुका स्तरावर अपलोड केला जातो. मात्र संबंधित वेबसाईट किंवा सर्व्हर कार्यरत नसल्यास नवीन माहिती अपलोड करणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या लाभार्थ्याचे दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये माहिती अपडेट करायची असेल, प्रमाणपत्राची नोंद अपलोड करायची असेल किंवा एखाद्या क्रमांकामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ती माहिती प्रणालीवर अपलोड होणे आवश्यक असते. पण वेबसाईट किंवा सर्व्हरची प्रक्रिया बंद असल्यास किंवा त्यावर काम सुरू असल्यास संबंधित माहिती अपलोड होण्यात अडचण येऊ शकते. याच कारणामुळे काही लाभार्थ्यांचे पेमेंट थांबलेले असू शकते अशी माहिती सांगण्यात आलेली आहे. अनेक वेळा लाभार्थ्यांचे पैसे थांबल्यानंतर तहसील कार्यालयावर जबाबदारी टाकली जाते. मात्र डेटा अपलोड करण्यासाठी आवश्यक असलेली वेबसाईट किंवा सर्व्हर उपलब्ध नसेल तर स्थानिक स्तरावरून माहिती अपलोड करणे शक्य होत नाही. कारण लाभार्थ्यांचा डेटा अपलोड करण्यासाठी शासनाची एक विशिष्ट प्रणाली किंवा सर्व्हर वापरला जातो. तो सर्व्हर किंवा वेबसाईट कार्य करत नसेल तर संबंधित कार्यालयाकडे डेटा अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध नसू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी तहसील कार्यालयास दोष देणे योग्य ठरणार नाही. कारण वेबसाईट किंवा प्रणालीचे तांत्रिक काम संबंधित डेव्हलपमेंट टीमच्या स्तरावर सुरू असू शकते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील डेटा अपडेटची कामे करता येऊ शकतात. तर मित्रांनो, आजच्या माहितीमधून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला मुद्दा म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या निधी वितरणासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे निधी मंजुरीसाठी 24 तारखेला शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे सुमारे 1400 कोटी रुपयांच्या आसपास निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मोठा निधी दिव्यांग श्रेणीतील लाभार्थ्यांसाठी असून दिव्यांग आणि श्रावणबाळ योजनेशी संबंधित लाभार्थ्यांसाठी देखील स्वतंत्र निधी
मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. साधारणपणे 5,66,127 लाभार्थ्यांचा या प्रक्रियेमध्ये विचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या केवायसी, बँक खाते किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे कमी जास्त होऊ शकते. टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान कायमस्वरूपी बंद झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. नवीन लाभार्थ्यांनी मंजुरी मिळाली म्हणजे लगेच पेमेंट सुरू होईल असे समजू नये. त्यांचा डेटा संबंधित प्रणालीवर अपलोड होणे आणि पुढील प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये मंजुरी मिळालेल्या काही लाभार्थ्यांचे पेमेंट डेटा अपलोड आणि वेबसाईट संबंधीतील प्रक्रियेमुळे अद्याप सुरू झालेला नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे. तसेच काही दिव्यांग लाभार्थ्यांचे 2 ते 3 महिन्यांमागचे पैसे थांबण्यामागे देखील डेटा अपडेट आणि वेबसाईट संबंधित अडचणी कारणीभूत असू शकतात. तर मित्रांनो, सप्टेंबर महिन्याच्या अनुदान वितरणाबाबत लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. निधी मंजुरी संदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी आवश्यक असलेला डेटा अपडेट, बँक खाते, केवायसी आणि इतर प्रक्रिया पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. ज्या लाभार्थ्यांचे पैसे अद्याप आलेले नाही त्यांनी आपल्या माहितीमध्ये काही त्रुटी आहे का, डेटा अपडेट बाकी आहे का किंवा संबंधित प्रक्रियेवरील प्रक्रिया प्रलंबित आहे का याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः नवीन लाभार्थ्यांनी केवळ मंजुरी मिळाल्यामुळे लगेच पैसे मिळतील अशी अपेक्षा न ठेवता त्यांचा डेटा अपलोड आणि निधी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांनी देखील वेबसाईट किंवा डेटा अपडेट संबंधित तांत्रिक अडचणींमुळे पेमेंट थांबले असल्यास संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील अपडेटची प्रतीक्षा करावी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील ही सर्वात महत्त्वाची माहिती होती. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर दिव्यांग, श्रावणबाळ, विधवा महिला, आजारीग्रस्त आणि इतर गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अनुदान संबंधित नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर थेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.